छान स्पॉन्ज आलाय त्याला, है ना. जास्त दाबत नाही कारण नाही तर मग तो खाली बसेल. हां, सॉफ्ट झालाय आणि छान वरपर्यंत फुललेत. आपण किती टाकलं होतं, अर्ध वगैरे टाकलं होतं, तर अर्ध्यापेक्षाही थोडं वरती आलं आहे. एवढं छान फुललेलं आहे. सेम हिअर आपण अगदी कमी टाकलेलं, अर्ध वगैरे भरलं होतं, तर ते अगदी वरपर्यंत आलं आणि केक अगदी छान झाला आहे. वरचंही झालेलं आहे. आता मी काय करणार, तो जो शेवटचा आपला जो राऊंड केक आहे ना, तो जेव्हा शेवटची 2 मिनटं मी वरनं बेक करीन, म्हणजे 2 मिनटं पण नाही, 1 मिनिट पुरेसं होतं. कारण आपण काय करतो, आपण हायेस्ट टेम्परेचरवरती ते वरची कॉईल सेट करतो. सो माझ्या इथे आहे 230. सो मी 220ला वगैरे ते सेट करणार, म्हणजे ते एकदम भयानक तापतं. आणि आपलं वरचं जे लेअर आहे ना, तो अगदी हलका बेक व्हायला हवा आहे. बेक पण नाही म्हणताना असं छान कुरकुरीत व्हायला हवा आहे. परंतु तो जास्त वेळ तिथे न ठेवण्यासाठी आपण वरचं जे असतं टेम्परेचर ते एकदम हायेस्ट करायचं. म्हणजे अक्षरशः 1 मिनिटाच्या आत तो वरचा लेअर असतो ना, तो अगदी मऊ चिकट न राहता कुरकुरीत होतो. आणि मग जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा केक खायला जातो तेव्हा ते वरचा जो लेअर असतो तो कुरकुरीतच राहतो. नाहीतर जर आपण वरनं बेक नाही केला तर वरचं चिकट होतं आणि आपण जर बोट लावलं तर ते आपल्या बोटाला ते वरचा लेअर हाताला चिटकून बाहेर येतो. सो आपण ते करणार आहोत. अशा आपण जर मध्ये ब्रेक घेऊन केला तर काही फरक बिरक पडत नाही, कारण आपण लॉंगर पिरियडसाठी अवनच्या आत पुन्हा ठेवणार नाही आहोत. आपण जस्ट 1 मिनिटासाठी ठेवणार आहोत. ओके. सो माझ्या ते अजून एक 15 मिनिटांनी आपला तो देखील केक बनवून तयार होऊन जाईल. सो तो झाला की मी वरचं पण कसं सेट करते ते तुम्हाला दाखवायला अजून एक वेगळा व्हिडिओ दाखवते.